रामकृष्ण हरी मंडळी, जगातील सर्वात मोठा रिंगण सोहळा हा वाकरी या ठिकाणी संपन्न झाला. लाखोंच्या उपस्थितीमध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला. वाकरी येथील रिंगण सोहळ्याची आज आपण हवाई सफर करणार आहोत. चला तर मग माऊलींचा हा रिंगण सोहळा पाहूयात. याची देही याची डोळा. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा आजचा मुक्काम हा वाकरी या ठिकाणी आहे. वाकरी मुक्कामाच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वात मोठा नयनरम्य सोहळा हा पार पडतो. त्याचेच आज आपण साक्षीदार होऊयात. ज्ञानोबा माऊली पालखी व तुकोबाराया पालखी या दोन्ही पालखी दिंड्या वाकरीला एकत्र येत असल्यामुळे तब्बल 8 ते 10 लाख वारकऱ्यांचा जनसमुदाय हा गोल रिंगणासाठी सज्ज झालेला असतो. तुफान गर्दी असल्याकारणाने तेवढेच वारकरी हे पालखी मार्गावर मार्गस्थ असतात. हा सर्वात शेवटचा टप्पा असल्यामुळे येथे सर्व वारकरी मनमुरादपणे या सोहळ्याचा आनंद घेतात. कारण या सोहळ्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकोबाराया हे दोन्हीही आपल्या सोबत असतात. रिंगण सोहळा पाहता यावा म्हणून वारकरी दुपारनंतर मैदानात जमतात. माऊलींना घोड्यावर पळताना पाहता यावे म्हणून धावा मार्गाशेजारी दाटी वाटीने बसून घेतात. या सोहळ्यासाठी 3 रिंगण केलेले असतात. पहिल्या रिंगणात ध्वज पताका मिरवणारे पताकाधारी, दुसऱ्या रिंगणात मानाच्या पालख्या असणारे टाळकरी व तुळशीधारी, तर शेवटच्या रिंगणात उर्वरित सर्व वारकरी. एवढा मोठा जमाव जमलेला असतो तरी पण कोणत्याच प्रकारे ध्वनी क्षेपकावरून सूचना न देता सर्व गर्दी सूचना पालन करत असते. यालाच म्हणतात महाराष्ट्राचा वारकरी. प्रत्येक देवस्थानाला अशी शिस्त लागली तर चेंगराचेंगरीसारखे प्रकारच घडणार नाहीत ना. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असणारी ही पंढरीची वारी, हिचा इतिहास खूप मोठा आहे. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच वर्ष जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. माऊली ज्ञानेश्वरांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख सापडतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वास्कर यांच्यासारख्या संतांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकालीन प्रथा असून वारकरी हे नाव या वारीमुळेच पडलेले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसापर्यंत पोहोचला, जनमानसात प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो तो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक सर्वात मोठा सणच.
हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभ्या महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पडताना ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असा गजर करत असंख्य पालख्या या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या असतात. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही तशीच चालू राहील. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी इथे रिंगण सोहळे पार पडतात. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलींचा अश्व असेही म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ असतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. आणि हा सोहळा पाहण्यासाठी हा लाखोंचा जनसमुदाय या वाखरीच्या मैदानावर जमा झालेला असतो. या अश्वधाव्यामध्ये पालखीसोबत असणारे 2 अश्व गोलाकार पद्धतीने धावतात. एक अश्वावर रूढ असणारा भगवा पताकाधारी समस्त विश्वाच्या शांतीचे प्रतीक मानला जातो, तर दुसऱ्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ झालेल्या असतात. अशी अश्वांची मानवंदना ही पालखी पादुकांना दिली जाते. या अश्वधाव्यामध्ये नेहमी माऊलींचा अश्व पुढे असतो. जर तो मागे राहिला तर अपशकुन मानून संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ येईल अशी भावना वारकऱ्यांची असते. अश्वधावा संपल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या टापा जिथे जिथे पडलेल्या असतात त्या टापांची माती उचलून प्रत्येक वारकरी अभिमानाने आपल्या कपाळावर लावून मिरवतो. अशाच प्रकारे दिंडी मानवंदना, टाळकरी मानवंदना, मृदुंग मानवंदना, पताकाधारी मानवंदना अशा विविध प्रकारच्या मानवंदना या माऊलींच्या पादुकांना दिल्या जातात. पायी वारीतील पालखी सोहळा हा हैबत बाबा यांनी सुरू केला. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबत बाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरातील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते. हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटा माटाने आणि ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे व इतर लवाजमा हे श्रीमंत राजेसाहेब औंधचे यांच्याकडून येत होते आणि या पालखी सोहळ्याचा संपूर्ण खर्च हा श्रीमंत राजे व पेशवे सरकार हे सुद्धा करत होते. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद ही सरकारकडून होत होती. सरकारने इसवी सन 1852मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली असा एक पुरावा सापडतो. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज यांचे समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती
स्वतः तुकोबा 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच, पण देहू देवस्थानाची सर्वांगीण वाढ ही केली. 19व्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सावतामाळी, रामदास स्वामी, संत गजानन महाराज या सर्व संतांच्या पालख्या ह्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात व यात लाखो भाविक हे सहभागी होतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या संपूर्ण पालख्या पंढरपूरचा आसमंत दुमदुमून काढतात. पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. विठ्ठलाची भक्तिगीतं, नृत्य, टाळ, नाद यांसारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्राच आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सण, सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी आषाढ आणि कार्तिकी या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून ते आजपर्यंत विठ्ठल भक्त आणि सर्व वारकरी हे पायीच जाणे पसंत करतात. अशा प्रकारे आज आपण वाखरी येथील रिंगण सोहळा पाहिला. हा सोहळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात उद्या पालखी मार्गावर. तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.